नोव्हेंबर 2023मध्ये विकास विभागाचे मुख्य सचिव तुकाराम मुंडे यांनी जवळपास 1340 दूध संस्था गोकुळच्या तत्कालीन पोटनियमानं 50 लिटरपेक्षा कमी असणाऱ्याची माहिती मागून त्या संस्थांचं म्हणणं न ऐकता एक्स पार्टी त्यांना अवसानात काढण्याबाबतची परिपत्रक जारी केलेलं होतं. आणि त्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठी डिसेंबर 2023मध्ये AR दुग्ध विभाग कोल्हापूरकडं सादर झालेलं होतं. आणि एक्स पार्टी निर्णय असल्यामुळे त्या आदेशात म्हटलेलं होतं की संबंधित संस्थांना त्यांचं म्हणणं 1 महिन्यात मांडून घेण्यात यावं आणि मग अवसानाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. प्रत्यक्षात त्यावेळी तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्यांनी त्यावेळेचे पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांच्या पत्रावर त्यांच्या विनंतीवरून दुष्काळ आणि लंपीच्या पार्श्वभूमीवर त्याला स्टे देऊन दूध वाढीसाठीची संधी द्यावी अशा पद्धतीचा निर्णय झाला होता. हा सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा हायकोर्टातच नव्यानं या संस्थांची छाननी प्रक्रिया सुरू करायचं काम AR ऑफिसकडे आलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत की 3 वर्षापूर्वी या संस्था जरी 50 लिटरच्या आसपास असतील तर यातल्या बऱ्याच संस्था आता 100, 200, 300 लिटर पास करून गेलेल्या आहेत. ह्या डेऱ्यातील बऱ्याच संस्था जवळपास 554 दूध संस्था ह्या 2021 पूर्वी आम्ही संचालक व्हायच्या पूर्वीच्या आहेत आणि जवळपास 610 ह्या नंतरच्या आहेत. आणि या सगळ्याचा व्यवस्थित सुनावणी जर करून घेतली तर जवळपास सर्व संस्थांचं अवसानातून जाण्याचा मार्ग मोकळा होईल अशी मला निश्चित खात्री वाटते. आणि हे करत असताना काही वेळा नियम आणि अटींना बगल देऊनसुद्धा शासनानं विचार करणं गरजेचं आहे. कारण गोकुळ हे कोल्हापूर जिल्हा दूध संघाचा अर्थकारण असणारी संस्था आहे. आणि कोल्हापूर जिल्हा हा सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये वसलेला जिल्हा आहे. जवळपास 60% दूध संस्था ह्या डोंगर वस्तीमधल्या आहेत. 150, 200 आणि 250 लोकवस्ती असलेल्या ठिकाणी या दूध संस्था आहेत, जिथं कोरडवाहू शेती किंवा शेती नाहीच आहे. त्यामुळे त्यांच्या रोजचा जगण्याचा मार्ग हा दूध संस्था आहे. त्यामुळे जरी त्या 40-50 लिटरच्या असतील तर त्यांचा जगण्याचा मार्ग हिरावून घ्यायचा का ह्याचासुद्धा शासनानं गांभीर्यानं विचार केला पाहिजे. आणि त्याचबरोबर ह्या दूध संस्थांना न्याय देण्यासाठी आम्ही जबाबदारीनं पुढे येतो आहे. कारण जर तुम्ही एका फटक्या देणं अवसानाची दिशा लावला तर कोल्हापूर जिल्हा दूध संघाचं जवळपास 1 लाख लिटर दूध रोजचं येणारं थांबल. ह्याची जबाबदारी कोण घेणार? याचा संघाच्या अर्थकारणावर आणि पर्यायानं जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होईल. त्यामुळे माझी शासनाच्या संबंधित दुग्ध विभाग अधिकारी आणि विभागाला विनंती आहे की सर्वच संस्थांना पुन्हा एकदा संधी द्यावी आणि त्यांना अवसानातून बाहेर काढावं.